गाईन गीत सुरेल नवे, रसिकांचे मन रिजवे, संगीताने जग भरले, स्वरांचे उलगडले, नाचले रंगले दंगले गुंगले, मन मन गुण गुणले, सारेगमपा ऐक्य सारेगमपा. अंधाराची रात धुंद बरसा, झुझु झुझु झुम झुझु झुम झुझु झुझु झुम झुझु झुझुम. अंधाराची रात धुंद बरसा, आली अवचित माझ्या दारी, डोक्याने मंद त्यात गाडी पडली बंद, झाली सैर भैर थोडी गोरी मोरी. हे हे अंधाराची रात धुंद बरसा, आली अवचित माझ्या दारी, डोक्याने मंद त्यात गाडी पडली बंद, झाली सैर भैर थोडी गोरी मोरी. हे हे ढिला झाला डोक्याचा स्क्रू, आता करू काय बोला काय मी करू. गाडीची कशी पंचायत झाली, हो हो चाकातली हवा हिच्या डोक्यात गेली. गाडीची कशी पंचायत झाली, हो हो चाकातली हवा हिच्या डोक्यात गेली. अकलेच्या टाकीला भोक पडली चार, समजे नाही जे हिला काही सुद्धा यार. कशी होणार आता सुरू, आता करू काय बोला काय मी करू. झुझुम झुम झुझु झुम झुझु झुझुम झुम झुझु झुझुम. नमस्कार अँड वेलकम टू आयडिया सारेगमपा लिटिल. आजच्या भागाची काय म्हणूया आपण फॅन्टॅस्टिक सुरुवात केलेली आहे. आमचे मान्यवर परीक्षक ऋषिकेश कामेरकर यांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. झी टॉकीजचा पहिला चित्रपट 3.5 ह्या चित्रपटातलं हे गाणं. हो, या चित्रपटातलं. आणि खूप असं म्हणजे त्याच्यात खूप छान मूड झालेला होता क्रिएट. तर टेल अस समथिंग अबाउट दिस सॉन्ग. ॲज यू नो 3.5 ही फिल्म चलती का नाम गाडी ह्या फिल्मवरनं इन्स्पायर होऊन केलेली फिल्म आहे. आणि आम्हाला जेव्हा गाणी करायला सांगितली तेव्हा सांगितलं की सिच्युएशन्स त्याच असतील आणि तुम्हाला नवीन गाणं करायला लागेल. आणि म्हटलं कसं शक्य आहे, कारण चलती का नाम गाडीची सगळी गाणी म्हणजे हॉल ऑफ फेममध्ये असतात तशी आहेत. पण तरी सचित आणि अंकुश आम्ही खूप बसलो, खूप सिटिंग झाल्या आमच्या. आणि हे गाणं तर म्हणजे वन ऑफ माय पर्सनल फेवरेट्स. ह्याचं जे ओरिजिनल गाणं आहे ते, आणि हे गाणं करताना खूप खूप मेहनत घेतली होती आम्ही. पण फॉर्च्युनेटली गाणं रिलीज झालं आणि ते लोकांना इतकं आवडलं की वी गॉट अ लॉट ऑफ कॉम्प्लिमेंट्स की इट डज इन अ वे की त्या गाण्याची थोडीशी आठवण करून देतं. पण हे गाणं पण खूप छान आहे. या गाण्यामध्ये आपला एक सोल पण आहे खूप, आणि तो फील होतो. प्रश्नच नाही, प्रश्न 100%. एकदा जोरदार टाळ्या या गाण्याच्या क्रिएशनसाठी झाल्या पाहिजेत. आणि ऋषिकेश, मी रिक्वेस्ट करीन की तुम्ही जाऊन बसावं. कालच्या एपिसोडमध्ये दणदणीत परफॉर्मन्सेस झाले आणि एक धमाल एपिसोड झाला. तेव्हा सर्वात आधी बघूया की काल नेमकं काय घडलं होतं. आयडिया सारेगमप लिटिल चॅम्प्सचा कालचा भाग होता ज्युनियर चॅम्प्सचा. मान्यवर परीक्षक होते सध्याच्या नवीन संगीतकारांपैकी एक आघाडीचे संगीत दिग्दर्शक ऋषिकेश कामेरकर. आपल्यासोबत होते 4 रॉकिंग ज्युनियर चॅम्प्स. आषाढी एकादशीचा औचित्य साधून या भागाची थीम होती विठ्ठल नामाचा गजर करणारी विठ्ठलाची गाणी. धमाल, मजा आणि मस्तीसोबत कालच्या भागात घडला एक अभूतपूर्व इतिहास आणि घडवणारी होती कार्तिकी गायकवाड.
आपल्या दोनही गाण्यात जबरदस्त चमक दाखवत दोन्ही परीक्षकांचे नी मिळवणारी कार्तिकी पहिली स्पर्धक ठरली. अंतिम फेरीच्या दर्जाच्या अटीतटीच्या स्पर्धेनंतर श्रीधर आणि कृतिका यांना स्पर्धेचा निरोप घ्यावा लागला. कालच्या भागात श्रीधर पाटणकर आणि कृतिका बोरकर ह्या आपल्या 2 छोट्या मित्रांना आपल्याला निरोप द्यावा लागला. पण कालचा पूर्ण एपिसोड, कालचा पूर्ण भाग परफॉर्मन्सनी, इतका जबरदस्त परफॉर्मन्सेसनी भरलेला होता की आय एम शुअर की सगळ्या लहान मुलांना इकडे येऊन खूप मजा आली असणार काल, आणि आमच्या जजेसनाही खूप मजा आली होती काल. तेव्हा सर्वात आधी भेटूया आपल्या तिन्ही परीक्षकांना. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. ए फॉर अवधूत गुप्ते, बी फॉर वैशाली सामंत, आणि आपले आजचे मान्यवर परीक्षक जे कालपासून आपल्या बरोबर आहेत आणि ज्यांनी आजच्या भागाची इतकी सुंदर सुरुवात केली, ऋषिकेश कामेरकर. आजचा दिवस म्हणजे मंगळवारचा दिवस सिनियर चॅम्प्सचा दिवस. तेव्हा जोरदार टाळ्यांनी आपण आपल्या 6 सिनियर चॅम्प्सचं स्वागत करूया. कालचे स्पर्धक 4 होते, तुम्ही 6 आहात. ते लहान होते, तुम्ही मोठे आहात. तेव्हा आज तुमच्याकडनं सुद्धा खूप एक्सपेक्टेशन्स आहेत सगळ्या परीक्षकांच्या. ठीक आहे, मग एकदा जोरात हो म्हणा. व्हेरी गुड, दॅट्स द स्पिरिट. यांच्या स्पिरिटसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि आता मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करीन की तुम्ही जाऊन आपल्या जागेवर बसावं. ऑल द बेस्ट टू यू. परीक्षकांची अनुमती असेल तर आपण स्पर्धेला सुरुवात करूया. एकदा जोरदार टाळ्या 6 स्पर्धकांसाठी. पहिली स्पर्धक इकडे येते, केतकी माटेगावकर. सुंदर ती ध्यान उभे विटेवरी, सुंदर ती ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया, सुंदर ध्यान उभे विटेवरी, सुंदर ध्यान. मकर कुंडली तळपती श्रवणी, मकर कुंडली तळपती श्रवणी, मकर कुंडली तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, सुंदर ध्यान उभे विटेवरी, सुंदर ध्यान. व्हेरी नाईस, खूप छान झालं गाणं. कसं वाटतंय आता? मोकळं वाटतंय. मोकळं वाटतं. म्हणजे तू खरंच टेन्शन घेतलं होतंस याचा अर्थ. किंचित. मग आता आपण बघूया काय झालं त्या टेन्शनचं. Yes. हां, कुणापासून सुरुवात करूया? वैशालीताई. वैशालीताई. असं म्हटल्यावर मला टेन्शन आलं आता. तुझे गात होतीस ते जर का न घाबरता गायली असतीस बरं. तर त्याच्याही पेक्षा खूप छान गायली असतीस. बरोबर. मला अंतऱ्याच्या शेवटी थोडं गाडी घसरतीये की काय अशी भीती वाटली, कारण तुला भीती वाटत होती हो ना. घसा कोरडा पडला बरोबर. ठीक आहे, तर तेवढं बाजूला ठेवता तू छान गायलीस. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. तुझी रास कुठली? मिथून.
हां, मग ते मिथुन राशीचं काहीतरी असावं बाबा असं, की तुझे ना तुझ्या मनात जे काय चाललंय ते तुझ्या चेहऱ्यावरती असं लिहून येतं, म्हणजे सरळ वाचता येतं समोरच्याला, की आता ही काय विचार करते. की तू गाणं सुरू केलंस ना त्यावेळेला म्हणजे ओपनिंग बॅट्समननी पहिल्या ओव्हरमध्ये 5-6 माराव्यात असं वाटलं, म्हणजे टांग. आणि नंतर मग तुझी अंतऱ्यामध्ये ज्या वेळेला एक मला वाटतं ताल पण थोडासा गेला, म्हणजे आला पण म्हणजे आला आला पकडा असं झालं. आणि मग त्याच्यानंतर तुझा गाण्यातला मूडच गेला सगळा, असं झालं की नाही? कोरडा पडला. कोरडा पडला मग कसा? नंतर मग एकदम काय होणार असं पुढे नाही, असं. आय कॅन इमॅजिन. आता ते एवढं सकाळपासून 3 वेळा रिहर्सल करायचे, मग त्याच्यानंतर आता ती वेळ आलेली आहे केतकी, आता ती वेळ आलेली आहे, आता जाऊन तू गातीयेस आणि तू आता तिथे उभी आहेस आणि आता तू गाणार आहेस आणि आता असं ज्या वेळेला ते टेन्शन येतं त्यावेळेला आपोआप घसा कोरडा वगैरे पडायला लागतो. तर अजिबात टेन्शन नाही घेतलं ना तर तो घसा पण कोरडा पडणार नाही, ठसका पण लागणार नाही, काही होणार नाही. टेन्शन नाही, टेन्शन फ्री गा. तू म्हणालीस की दडपण थोडंसं आलं होतं, पण ना सूर ताल लय हे सगळं सोडून ना टेम्परामेंट नावाची जी गोष्ट असते ना ती पण खूप महत्त्वाची असते. म्हणजे तू कितीही रियाज केलास, कितीही रिहर्सलला खूप चांगलं गायलीस, तरी इकडे येऊन न घाबरता दडपण न येता गाणं हा एक टेम्परामेंटचा भाग आहे आणि तोही डेव्हलप करता येतो. पण तुझा आवाज खूपच सुंदर आहे अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. 2 पॉइंट मिळाले केतकी. ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट. थँक्यू. टाळी दे. का सांग? का? कारण परीक्षक कम्प्लीट कामातून गेलेत आता. त्यांना आता ह्या एपिसोडमध्ये काय करावं खरंच कळत नाहीये आणि इतकं डिफिकल्ट आहे खरंच आजचा डिसिजन. सारेगमप, ऐक्या सारेगमप.